भातीना लोक गर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशितम देव देश धर्म. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची स्वर्ण पाने. एखाद्याच्या सामाजिक कार्याची प्रेरणा तपासली तरच त्याच्या कार्याचं योग्य मूल्यमापन करता येतं. आगरकर, सावरकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या धर्मसुधारणेचा उद्देश हा हिंदू धर्माला बळकटी आणणे हाच होता. हिंदू धर्म जाऊन त्याच्या जागी अन्य कोणता दुसरा पंथ रुजावा ही त्यांची कधीच अपेक्षा नव्हती. रुजावी तर विज्ञाननिष्ठता रुजावी हीच अपेक्षा त्यांनी ठेवलेली होती. आगरकर, सावरकर, राजर्षी शाहू महाराज यांनी कधीही धर्मसुधारणा किंवा सामाजिक कार्य करताना देवधर्माला उद्देशून अश्लाघ्य शिवराळ भाषा वापरली नाही. परंतु फुले गुरुजींच्या कार्याची प्रेरणा मुळात हिंदू धर्माचं उच्चाटन आणि त्याच्या जागेला सुरुवातीला इस्लाम आणि नंतर ख्रिस्ती पंथाची स्थापना करणे हाच होता. फुले गुरुजींचं साहित्य वाचलं तर तसं स्पष्ट होतं. त्या व्यतिरिक्त ब्रिटिशांची राजकीय सत्ता जावी आणि भारतीयांची सत्ता यावी हे सावरकरांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. फुले गुरुजींच्या साहित्यामध्ये आपल्याला तसं काही वाचायला मिळतं का? फुले गुरुजींच्या भाषणात आपल्याला तसा काही उल्लेख आढळतो का? फुले गुरुजींच्या साहित्यामध्ये अनेकदा मायबाप सरकार, ब्रिटिश माऊली हे शब्द वाचायला मिळतात. पुरोगामी म्हणतील की ते त्यांनी उपरोधाने वापरलेले आहेत. परंतु समग्र फुले साहित्य वाचलं तर मायबाप हा शब्द अनेक वेळा आलेला आहे आणि त्यामागचा भाव उपरोधिक नव्हता. फुले गुरुजींच्या कार्याचं महत्त्व कमी करणं हा अजिबात उद्देश नाही. मिशनरी ज्याप्रमाणे जीवनावश्यक सेवा देत असतात, म्हणजे वनवासी किंवा दुष्काळी भागामध्ये जाऊन उपाशी लोकांना अन्न वाटप करणे, त्या अन्नामुळे त्या लोकांची भूक भागते, तेवढ्यापुरतं त्यांच्या कार्याचं कौतुक करायला पाहिजे. परत त्याचप्रमाणे फुले गुरुजींनी कोणत्याही कारणाने का असेना आपल्या घरामध्ये अस्पृश्यांना पाण्याचा हौद मोकळा करून दिला, विधवांची दुःखस्थिती जाणली आणि नाभिकांचा संप घडवून आणला. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी बालिका हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. आधुनिक काळात काही काळासाठी बंद पडलेले स्त्री शिक्षण ब्राह्मण सहकाऱ्यांच्या मदतीनं परत एकदा सुरू केलं. या सगळ्या कार्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही, त्याच्याविषयी कोणाचंही दुमत नाही. तामिळनाडूमध्ये पेरियार यांना सुद्धा सामाजिक सुधारणा घडवून आणायची होती. ती त्यांना ब्राह्मण जातीचा नरसंहार घडवून आणायची होती. ही अतिशयोक्ती नाहीये. पेरियार स्पष्टपणे म्हणतात की साप आणि ब्राह्मण यांच्यात मला पहिल्यांदा कुणाला ठार मारायचं असेल तर मी ब्राह्मणालाच ठार मारणार. माता सीता, प्रभू रामचंद्र, मुरुगन यांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याचा समाजघातकी प्रकार पेरियार यांनी केला होता. महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांपूर्वीच मयत झालेले जनावर मामा देशमुख यांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात की ब्राह्मणांना 50 वर्षासाठी शिक्षण बंद केलं पाहिजे आणि ती जात सुधारणार नसल्यामुळे नष्ट केली पाहिजे. पैगंबर शेख सारखे जिहादी म्हणतात की अनाजी पंथांच्या अवलादी आम्ही शिल्लक ठेवणार नाही, म्हणजे कोणाचा तरी मर्डर करायची धमकी देतात. नुसता मर्डर नाही तर मास मर्डर करायची धमकी देतात. साहेबांचा किचलू नावाचा एक कार्यकर्ता म्हणतो की आम्ही 3 मिनिटांमध्ये ब्राह्मणांना संपवणार. गंमत बघा, साहेब कुलकर्ण्यांच्या मुलीला सून करून घरात आणतात आणि आपल्या नातीचं लग्न संघाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात, डाव्यांच्या भाषेत सांगायचं तर संघी, तिथं लग्न लावून देतात. अवघड जागेचं दुखणं आणि ब्राह्मण वैद्य अशी अवस्था आहे. मग करायचं काय? हा सगळा विनोदाचा भाग आपण बाजूला ठेवूया. ब्राह्मण भारत छोडो, तिलक तराजू तलवार, इतको जुते मारो चार, या सगळ्या घोषणा आपण ऐकलेल्या आहेत. सध्या UGC वरून देशामध्ये जातीय संघर्ष टोकाला गेलेला आहे. दिल्लीमध्ये रुची तिवारी नावाच्या एका पत्रकार मुलीवर जमावानं हल्ला केला, तिचा विनयभंग केला, तिला नग्न करून बलात्काराची धमकी दिली. हे सगळं आपण व्हिडिओजच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. एक IAS अधिकारी म्हणतो की ब्राह्मणाने आपली मुलगी माझ्या मुलाला दिली तरच मी जातीय समानता आली असं मानेन. जनरल कॅटेगरीतल्या मुलीनं रिझर्व्ह कॅटेगरीतल्या मुलाशी लग्न केलं पाहिजे, तसा कायदा करावा, ही मागणी सुद्धा आपण ऐकलेली आहे. मध्य प्रदेशामध्ये महाशिवरात्रीला एका 75 वर्षीय ब्राह्मण पुजाऱ्याची हत्या करण्यात आली. त्याचं नाव होतं चंद्रभान द्विवेदी आणि ही हत्या त्याच्या जातीय कारणातूनच करण्यात आलेली होती. हे लोक समानता, सुधारणा वगैरे अशा गोष्टी करत असतात. मग एका व्यक्तीची हत्या करून, समुदायाचा नरसंहार घडवून, एका समुदायाला देशाबाहेर निर्वासित करून, एका मुलीचा विनयभंग करून, तिला बलात्काराची धमकी देऊन हे सगळं कसं साध्य करता येईल? सामाजिक सुधारणा घडवायची आहे तर मग समाजातल्याच एका घटकाला ती बाजूला काढून किंवा वगळून आपल्याला कसं साध्य करता येणार? मी हे म्हणत नाही की आजच्या काळातल्या घटनांसाठी पूर्वीच्या काळातल्या महापुरुषांचं लेखन, विचार कारणीभूत होतं,
परंतु हे कथित महापुरुष आणि आजच्या काळातले हे तथाकथित विचारवंत बुद्धिजीवी यांचं लेखन विचार वाचून माणूस विवेकी होताना दिसत नाही, तर तो जात धर्म व्यक्ती देव यांच्याविषयी पराकोटीचा द्वेष करायला लागतो आणि आपल्या होणाऱ्या अधोगतीसाठी तो या सर्व घटकांना कारणीभूत मानायला लागतो. एवढं तर लक्षात येतंय की समाज सुधारणा ही सूर्यासारखी असते. सूर्याचा उपयोग वैद्य आणि मारेकरी दोघेही करतात, परंतु वैद्याचा उद्देश हा लोकांचा जीव वाचवणं असतं आणि मारेकऱ्याचा उद्देश असतो जीव घेणं. आपल्याला कोणत्या प्रकारची समाज सुधारणा पाहिजे हे आपल्या हातात आहे. एवढंच मी सांगेन की सध्या परिस्थिती जर सुधारली नाही तर धर्मांतरण हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असेल. आता इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्ण पाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.